देवानीताई गायकवाडांचा देवानीताई गायकवाडांचा अरे येऊन येऊन येणार कोण? देवानीताईशिवाय आहेच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? देवानीताईशिवाय आहेच कोण? नमस्कार नमस्कार. तुमचे पाय आमच्या गावाला लागले म्हणजे आमचं नशीबच. तुम्हाला ओळख करून देतो. ही गावामधले तरुण कार्यकर्ते हो बजा हो नाम्या ते क्वार्टर साहेब. आता फक्त एकच ध्यास, ह्या गावाचा विकास. मला मतदान नक्की करा. हा, येतो तुमच्या बरोबर प्रचाराला. चला क्वार्टर असं करा, गावामध्ये जावा आणि सगळ्या माणसांना देवळामध्ये बोलवा. आपण तर इकडे जाऊ. धन्यवाद. मावशी, थँक्यू. आम्हाला मतदान नक्की करा. हे घ्या. नक्की मत. देवानीताई गायकवाडांचा विजय असो. देवानीताई गायकवाडांचा विजय असो. येऊन येऊन येणार कोण? देवानीताईशिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? देवानीताईशिवाय हाच कोण? अच्छा. देवानीताई गायकवाडांचा देवानीताई गायकवाडांचा. बजा सरपंचाचं ठीक आहे, डॉक्टर काय एवढा प्रचार करत असतील? मला बी काही कळून आलेला. मला वाटतंय का नाही त्या मॅडमनी गावाच्या विकासाचा शब्द दिला असेल डॉक्टरांना, म्हणून डॉक्टर तुझी मदत करते. तुला तर माहित आहे डॉक्टर आपले देव माणूस आहे. गावातल्या लोकांचं दुःख त्यांना बघवत नाही म्हणजे नाहीच बघवत. किती केले गावातल्या लोकांसाठी त्यांनी. असल असल असंच असल, दुसरं काय नसल ना? दुसरं काय असेल म्हणजे नसल दुसरं काय. हे घे. देवानीताई गायकवाडांचा देवानीताई गायकवाडांचा अरे येऊन येऊन येणार कोण? देवानीताईशिवाय आहेच कोण? अरे येऊन येऊन येणार कोण? देवानीताईशिवाय आहेच कोण? हे आपले आहेत, अच्छा. हे दूध आहेत. आम्हाला मतदान नक्की करा. देवानीताई गायकवाडांचा देवानीताई गायकवाडांचा विजय असो. अरे येऊन येऊन येणार कोण? आता मी तुम्हाला या गावातला ऐतिहासिक वाडा दाखवतो. फार मोठी परंपरा आहे त्याला. मुख्य म्हणजे या वाड्याची डागडुजी मी केलेली आहे. आणखीन त्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे सध्या डॉक्टरांचा निवास इथं आहे. या मॅडम. या, चला, चला, या, या. देवानीताई गायकवाडांचा या, 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 या. हाच तो अतिशय सुंदर वाडा. ए दिदे, अगं दाजी आले ते दाजी आणि अजून कोणतरी आले. मॅडम तुम्ही टोन्या जा खुर्ची आणि त्यांना जा. मम्मी अगं यांची पाणी आण ना. नाही नाही, नको नको, राहू द्या राहू द्या. पाणी वगैरे काही नको. आम्ही तर फक्त प्रचार करायला आलोय. ताई, कशा आहात तुम्ही? म्या ठीक आहे की. ती आमच्या भीतीपलाडा आड आहे ना, त्याच्यात लई गाळ झालाय बघा. ती तेवढं काढलं असतं म्हणजे, आणि आमच्या ह्यांना नोकरी बी नाही, तेवढं कुठं चिकटवलं असतं म्हणजे. मम्मी असू द्या. आता आम्हाला नाही सांगणार मग कोणाला सांगणार? तुम्ही फक्त मला मत द्या आणि बघा मग तुमची सगळी काळजी विसरून जा. हा, खुर्ची नको बाळा. आजी, कशा आहात तुम्ही? आशीर्वाद द्या मला. कोणेस ग तू? आणि मी का तुला आशीर्वाद देऊ? ओळखना पाळकना आली पळत. गोड बोलती ना म्हणजे काहीतरी लबाडा असणार आहे. ए, तुझा डोळा तर नाही ना माझ्या वाड्यावर? हो आजी, तुम्हाला समजते का ते कोण आहेत ते? संपत, अहो वडीलधारी माणसं आहेत ती. आजी सॉरी. हा, ए, तुझी स्वारी घाल तिकडे चुलीत. तू कोण आहे ते सांग मला आधी. आय अगं, ते आपल्या भागातले आमदार आहेत आणि निवडणुकीला पण उभे राहिल्या. त्या प्रचारासाठी आल्यात बघ वाड्यात. अगो बाय, आमदार? आणि इतक्या वर्षांनी बरं आपला वाडा दिसला हिला. आजे, अगं मी ऐकलोय
ज्यावेळेस येतात का नाही प्रचारासाठी त्यावेळेस आपण जी मागू ती समज देतात. मी तुझ्यासाठी वृद्धाश्रम मागतो. हा अरे तुझा मोडदा बसवला तुझा, तुला घातलं नोंद डाबऱ्यात, तुझ्या नॉनशेच झालं वाटोळ तुझ्या. मी का वृद्धाश्रमात जाऊ र? हा ह्यो माझा वाडा आहे, मी वाडा सोडून कुठं जाणार नाही. तुलाच हकलून देईल बघ ह्या वाड्यात न. आजी आजी, तसा हा वाडा फारच सुंदर आहे. किती वर्ष जुना आहे? झाली 100-150 वर्ष. पण आहे ना मी त्याला तळ हाताच्या पोडागत जपलाय. हा आणि बर का मॅडम, या वाड्यात ना निम्मा हिस्सा माझा बी आहे. हा का, तुझंच काय आता मधी? नाही, खरंच फारच सुंदर वाडा आहे. बघताच क्षणी कोणीही प्रेमात पडेल असा आहे. लगेच मनात भरतो. मॅडम आपल्याला पूर्ण एरिया कव्हर करायचा आहे, चला लवकर. हो हो हो, चला येते मी. मतदान नक्की करा. हा आजी, येते मी. मॅडम आपल्याला आता मंदिरात जायला पाहिजे. तिथून सगळेजण आपली वाट बघत असतील. या 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 या. बंगले जरा लिंबून मिरच्या टाक वाड्यावरून उतरून, जे येईल ते नजर लावून जाता या. हे गावातलं देऊळ आपल्या. या संपतराव. डॉक्टर हा पुतळा आम्हीच बांधलाय डॉक्टरांच्या प्रेमा खातीर. डॉक्टर गावात नव्हता का नाही, म्हणजे गाव सोडून गेलतो. गावची अख्खी रयाच निघून गेलती. मला सांगतो, एक दिवस असा नाही झाला की डॉक्टरांची आठवण नाही आली. म्हणून आम्ही विचार केला, गावातल्या लोकांनी वर्गणी काढली, मग ह्यो पुतळा बांधला. डॉक्टर आगीत जळून गेलत. आम्हाला वाटलं ते आम्हाला सोडून कायमचं निघून गेलं. पण नाही, तसं नाही झालं. वर्षभरात डॉक्टर परत या गावात आले, आमच्या प्रेमासाठी, गावातल्या लोकांच्या सेवेसाठी. डॉक्टर देव माणूस आहे, त्यांनी लय केलंय गावातल्या लोकांसाठी. हा डॉक्टर, तुम्ही फक्त शब्द टाका, नाही तुमच्या बाजूने अख्खं गाव उभं राहिलं का नाही, बजा उभं नाव नाही लागणार. बजरंग शपथ. मला वाटत होतं त्याहीपेक्षा जास्तच मान आहे याला या गावात. याचा नक्कीच उपयोग होणार मला. तर आज या ठिकाणी आपल्या गावचे लाडके आमदार देव माणूस डॉक्टर आलेले आहेत. सरपंच आमदार डॉक्टर नाही, आमदार गायकवाड मॅडम. काय आहे, आपल्या गावच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये डॉक्टर नेहमी पुढे असतात ना, त्यांचं नाव माझ्या डोळ्यात पुढे आलं, म्हणजे तोंडामध्ये आलं. हा तर ठीक. तर या ठिकाणी आमदार देवई आणि गायकवाड इथं आलेले आहेत. तर कातळवाडीच्या समस्त ग्रामस्थांच्या तर्फे मी त्यांचं इथं स्वागत करतो. माझं कशाला? बरं ठीक आहे, धन्यवाद. तर बजानं माझा इथं सत्कार केलेला आहे, त्याच्याबद्दल धन्यवाद. मॅडम, आधी ह्या माणसाचा सरपंच पदाचा राजीनामा घ्या. मध्ये आधी काय बी करतोय कट. सरपंच हा पुष्पगुच्छ मॅडमला द्यायचा आहे ना. मग आधी सांगायचं नाही ना. बर ठीक आहे. तर हाच पुष्पगुच्छ मी मॅडमना देऊन त्यांचा सत्कार करतो.
आणखीन त्यांनी आपल्याला 2 शब्द सांगावेत, मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. इथे जमलेले माझे तमाम बंधूंनो आणि भगिनींनो, आज मी तुमच्या गावात फिरून डॉक्टरांशी चर्चा करून तुमच्या गावातल्या सगळ्या समस्या जाणून घेतल्या. मी शब्द देते, जर मी निवडून आले तर मी या गावातल्या पाण्याच्या समस्या कायमच्या दूर करीन. मी स्वतः धरणातून पाण्याची पाईपलाईन या गावात टाकीन. या गावात कधीच कुणीही तहानलेलं राहणार नाही. आणि एवढंच नाही तर मी नवीन एसटी स्टँडही बांधून देईन, नवीन रस्ते बांधीन, एसटीच्या फेऱ्या वाढवीन. मी तुमच्या समस्या सोडवण्याचं वचन देते आणि इथेच माझे 2 शब्द थांबवते. आता याच्यानंतर आपल्या गावचे लाडके देव माणूस डॉक्टर यांना मी 2 शब्द बोलून गावाला मार्गदर्शन करावं अशी मी त्याला विनंती करतो. हो नाही, मार्गदर्शन वगैरे हे खरं तर खूप मोठा शब्द झालाय हा. मी मार्गदर्शन वगैरे काही करणार नाही, कारण मी खूप छोटा आहे. खरं तर जगात एवढी चांगली माणसं कशी काय असू शकतात, मला प्रश्नच पडलाय. देवयानी मॅडमच बघा ना, किती चांगलं आहे. जसं मी गावात राहून लोकांची सेवा करतो तसंच मॅडमचं सुद्धा आहे. मॅडम गावात सेवा करतात, तालुक्यात सेवा करतात. आता मॅडमने शब्द दिलाय आपल्याला, आपल्या गावात लवकरच रस्ते होतील, बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून दिला, गावोगावात शेततळी निर्माण केली. मी काय बोलणार, म्हणजे आपण देवयानी गायकवाडांना प्रचंड बहुमताने विजयी करूयात, ही मला तुमच्याकडनं फक्त खात्री हवी आहे आणि तुम्ही ते कराल. धन्यवाद. डॉक्टर, तुम्ही टेन्शनच घेऊ नका. तुम्ही शब्द टाकला म्हणजे विषय संपला. आता अख्खं गाव मतदान करेल देवयानी मॅडमला. कोणी फक्त फुटावच. बघ, मी हाय त्यो हाय, एका फुकीतच. आमचं मत देवयानी ताईंनाच. आमचंही मत देवयानी ताईंनाच. अरे बाजा, आपलं सगळं गाव आहे का नाही देवयानी ताईंनाच मतदान करणार आहे. देवयानी मॅडमचा विजय असो. देवयानी मॅडमचा विजय असो. देवयानी मॅडमचा विजय असो. अरे येऊन येऊन येणार कोण? देवयानी ताईंशिवाय आहेच कोण? येऊन येऊन येणार कोण? कसला गेम खेळतोस माझ्यावर? माझ्या बायको समोर मला मारायचं नाटक केलं आणि इथं दामून ठेवलं. तू इथून बाहेर पडलो ना तर जिवंत सोडणार नाही. रोज तडपून तडपून मरशील अशी अवस्था करेल मी तुझी. कुठे तिकडे झाडीत पुरलीये का तुम्ही बॉडी? तुमच्या समोर आहे मॅडम. माझ्या समोर नदी आहे. नदीतच आहे. मोठा दगड बांधला, दिलं नदीत टाकून. आतापर्यंत माशाने पूर्ण खाऊन पण टाकलंच आहे, नख पण सापडणार नाही. ह्या देवयानीच्या बाबतीत जे काही करायचंय ते लवकरात लवकर करावं लागणार आहे. त्या जनार्दनला फार दिवस दाबून नाही ठेवता येणार. त्यात तो इथून चुकून सुटला, सटकला तर सगळं सापडून बसेल. काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. डॉक्टर, झाला आमदार बाईचा विचार करून झाला? मला माहित आहे ना तुम्ही तिचाच विचार करताय. आजकाल तिच्या प्रचारामध्ये लयच गुंतलेला दिसताय तुम्ही. बर, मग तुला काय प्रॉब्लेम? काय मला कशाला काय प्रॉब्लेम असणार आहे? तुम्हाला कुठला प्रॉब्लेम होऊ नये ना म्हणून सांगते. वाईस तिच्यापासून सावध राहा. माहित नाही पण आज तिच्या वागण्याचा वेगळा संशय येत होता मला. कसला? माहित नाही.
वाड्याकडे ती वेगळ्याच नजरेनं बघत होती. काय चाललंय तिच्या मनात काय कळना. डिम्पल ती असा विचार करत असेल, हा पडका वाडा आहे, इथे कशी काय बाबा माणसं राहतात. आता तिच्याकडे पैसे आहेत, खूप प्रॉपर्टी आहे, तिचा बंगला एवढा मोठा आहे, अजून कुठे कुठे काय काय असेल, फार्म हाऊसेस असतील. या वाड्यात बघण्यासारखं काय आहे ना. तेच तर कळना झालंय ना. कारण ती वाड्याकडे ज्या पद्धतीनं बघत होती ना, तेव्हा माझं तिच्याकडे लक्ष होतं. वाड्याबद्दल काहीतरी विचार नक्की करतेय. डिम्पल तू सिनेमे फार बघतेस, त्याच्यामुळे असे डोक्यात संशयाचं भूत वगैरे काढून टाकते. हे तर्क वितर्क सगळे लावून झाले असतील तुझे, तर जेवणाचं बघा काहीतरी, भूक लागली खूप. करते, तेवढंच काम राहिलंय ना आता. मी तुमची बायको कम पार्टनर आहे म्हणून तुम्हाला सांगते. हा आमदार पायीपासनं सावध राहा. ती किती डेंजर आहे माहित आहे ना. त्यात हे राजकारणी माणसांची कधी नियत फिरेल ना हे आपल्याला पण सांगता येणार नाही. म्हणून सांगते तिच्यापासनं सावध राहा. झालं तुझं? ठीक आहे, तुम्हाला जे करायचं ना ती करा. शंभर वर्ष आयुष्य. हा, माझा सहवास म्हणजे कसले 100 वर्ष. बोला दैवणी मॅडम. डॉक्टर एक काम होतं. हो बोला, तुम्ही फक्त हुकूम सोडायचा आणि आम्ही ऐकायचं. नक्की ना? नंतर शब्दाला फिरायचं नाही. अहो माझा शब्द अंतिम असतो, एकदा शब्द दिला की दिला. बोला. डॉक्टर तुम्ही राहता तो वाडा मला अत्यंत आवडलेला आहे आणि मला काहीही करून तो वाडा हवाय. माजी आमदार जनार्दन गायकवाड. नमस्कार. कसे आहात? करमतंय का इकडे? अजून किती दिवस ठेवणार आहे मला इथं? सोड मला, जाऊ दे. गायकवाड साहेब, चिडचिड करू नका. पा तब्येत वगैरे सगळं नीट आहे, चिडचिड करू नये. बीपी वगैरे वाढतो, परत मग हृदय विकाराचे झटके वगैरे. आरडाओरडा करू नका. इथे कोणी तिसरं येणार नाही, तुम्ही आणि मी दोघच. मला ना तुमचा हेवा वाटतो. एकटेच इथे बसून बोर होत असाल, गप्पा मारायला कोणी नाही, बाहेर काय चाललंय हे कळायला मोबाईल नाही, जनसंपर्क नाही. चला बाहेरच्या ठळक बातम्या मी तुम्हाला देतो. बाहेर प्रचार जोरात चालू आहे. तुम्ही गायब झाल्याची सिंपती मिळवली आहे तुमच्या बायकोनं खूप. खरं तर तुम्हाला मारून टाकण्याचे आदेश होते मला, पण तुम्ही जिवंत आहात केवळ माझ्यामुळे. तुला किती पैसे पाहिजे सांग, मी देतो. माझ्या समोर बंदिस्त आहात तरी माझ पैशांचा. मला जे काही हवंय ते मी मिळवीनच. देवयानी मॅडम मला देतीलच. त्या मला खूप सारे पैसे आणि इथून गायब होण्यास मदत करणार आहेत. स्वतःला लय शातीर समजतात का रे? नागिन ती नागिन.
तुझा कधी कसा काटा काढेल ना तुला सुद्धा कळणार नाही. सांभाळून राहा तिच्यापासून. तुला फक्त हा जनार्दन गायकवाड वाचू शकतो. धन्यवाद तुमच्या मौलिक सल्ल्यासाठी. तुमच्या सल्ल्याची गरज नाहीये मला. माझा माजी आमदारांचा माज.